हॅलो. हा नमस्कार. ऑगस्ट महिन्याचा 31 शेवटची तारीख आहे समजा आज. तर हम्म, हम्म. 1 सप्टेंबरचा पाऊस अंदाज कसा आहे सध्या आता? आजची जर कंडिशन बघितली आपण 31ची, तर आज जळगाव धुळेच्या आसपास काही ठिकाणी पाऊस होणार आहे. हम्म. जालना जिल्ह्यातही काही अंबड पट्टा, घनसावंगी पट्टा, आपला आष्टी पट्टा, माजलगाव पट्ट्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहेच. हा. लातूर नांदेडच्या बाउंड्री लगतच्या भागांना आपण कालच सांगितलं होतं की पावसाचा जोर वाढणार आहे. तिकडे देखील पावसाची मेसेजेस आपल्याला पडताना दिसत आहेत. हा. नंदुरबार धुळे इकडेही पाऊस आहे. सांगली मात्र आणि रत्नागिरी कोल्हापूर भागात बऱ्याच ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. अच्छा. नगर जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरणाचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. इकडेही भागात पाऊस आहे. आजच्या 31ची ही कंडिशन. हा. आणि विदर्भात सांगायचं म्हटलं तर काही मोजक्या भागांना स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे आणि संध्याकाळी थोडाफार जोर वाढेल. अच्छा अच्छा. वर्ध्यामध्ये सर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस आहे आज भाग बदलत. आणि जी टक्केवारी आपण सांगितली भाग घेण्याची त्या पद्धतीने तो चालू देखील आहे. म्हणजे सर्व दुरून आहे आजचा पाऊस. अच्छा. उद्यापासून मात्र चित्र चांगलं बदलते. उद्या लातूर, सोलापूर, बीड, जालना, हा. जळगाव या भागांमध्ये पावसाचा जोर वाढतोय. नांदेड सुद्धा आहे, वर्धा, यवतमाळ, हिंगोली पण आहे. हा. आणि विशेष म्हणजे काही धरणांचे प्रश्न आपल्याला शेतकरी विचारतायत, तर त्यांना मी पहिलेही सांगितलंय, आताही तुमच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपल्याला वेटिंग मात्र येणाऱ्या परतीच्या पावसाला थांबायचं आहे. 12 तारखेपासून परतीचा पाऊस परत सुरू करण्याच्या मार्गावरती आहे. आणि त्याचा जोर हा 15-16 वाढणार आहे. अच्छा अच्छा. म्हणजे जायकवाडी धरण भरेल समजा. जायकवाडी धरणात आता जवळपास भरलेलंच जमा आहे आणि इतकी आवक आणि ते भरणार सुद्धा आहे. आता इथून पुढे काय होईल, 90% पुढे गेल्याच्या नंतर जशी आवक तशी त्याला दरवाजे पण उघडायला लागणार आहेत. हा. 80% पर्यंत भरलं काय कोणते आता? हा 70च्या आसपास गेले, 70च्या पुढे गेले ते. हा. आणि ह्या 5 सप्टेंबर पर्यंत ते जवळपास 85 पर्यंत जाईल असा अंदाज आहे आपला. अच्छा अच्छा. उद्या अकोला अमरावती पण म्हणजे 1 तारखेला खूप जास्त आहे. त्याचबरोबर थोडंफार संततधार म्हणा, मध्यम स्वरूपाचा म्हणा नगर जिल्हा आहे 1 तारखेची कंडिशन. आणि मग सोमवार त्यांना मी पहिल्यापासून दिलं आहे की अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक वगैरे भागात जोर वाढणार आहे. अच्छा अच्छा. जालना, परभणी इकडे कसं आहे नांदेड खाली? यांना उद्यापासून चांगला पाऊस आहे. उद्या म्हणजे असं ढगाळलेलं वातावरण आणि कुठल्या पण परिस्थितीमध्ये ढगातून धारा उतरणं, जोरदार पडणं अशी कंडिशन यांना पाहायला मिळते. हा. इथं बी अधूनमधून आता जालन्यामध्ये पाऊस पडतोय. तुम्हाला फोन त्या अगोदरच एक 5 मिनिटं सटकारा झाला इथं बी. हो. आणि उद्या पुन्हा सोमवारी तर अमर पैठण खूप चांगलं आहे. त्यांना पुन्हा एक जोर वाढणार आहे त्यांच्या भागामध्ये. अच्छा. आणि विशेष करून मराठवाडा जास्त आहे उद्याच्या भागांमध्ये. असं आहे का? उद्या मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि खानदेश हा भाग जरा जास्तच आहे सोमवार आणि उद्याचा रविवार आणि सोमवार. अच्छा अच्छा. 2 दिवस समजा. हो. आणि यामध्ये आपलं पुढं 8 तारखेला एक कमी दाबाचा पट्टा तयार होऊ राहिला म्हणते गणपतीमध्ये. हे पहा सर, मी पहिलेही सांगितले 8 पासून तर 12 पर्यंत कमी दाबाचा पट्टा होईल किंवा जे परतीचा प्रवास सुरू करते पाऊस आहे. 8 तारखेचा जो पट्टा आहे हा जर पाऊस 4-5 दिवस पुन्हा लांबला तर तो पट्टा निवळू शकतो. हा. पट्ट्याचं काही एवढं खरं नसतं. ज्यावेळेस पहिला पाऊस पूर्ण होत नाही त्यावेळेस ते पुढचे पाऊस मॉडेल दाखवत असतं. हा. त्याच्यावरती डिपेंड राहायला जमत नाहीये. अच्छा अच्छा. बऱ्याच भागामध्ये युएरीला पाणी नाही तर त्याचं पाणी वाढेल समजा सप्टेंबरमध्ये आता. हो, त्यांच्या पाण्याचा प्रश्न आहेच. आता कसं आहे सर, बऱ्याच माध्यमातून आपण पाहतोय की उचलेली जी पाणी जाऊ टाळायला तुम्हाला मुसळधार तुम्हाला धो-धो सगळीकडे पडणार. तर ऍक्च्युअली मी काय करतो, ज्या भागात खरंच पाणी कमी त्या भागाकडे जास्त फोकस करतोय. हो ना, बरोबर. माजलगावचा डॅम आहे, येलदरीचा डॅम आहे. आता हे डॅम्स लहानसहान डॅम्स नाही, यांना जवळपास यांच्या 75% भागात पाणी पडला तर तो पाणी डॅममध्ये येऊ शकतं. जायकवाडीचं कसं आहे, जायकवाडीला त्र्यंबकेश्वरला जरी पाणी पडतं यांच्या भागात पाणी येते. अजून सोलापूरचे मी भाग बघितले, सोलापूरला सुद्धा म्हणावं असं पाणी नाहीये. अक्षरशः मागच्या 20 तारखेपर्यंतची पिकं सुद्धा सुकत होते. जालन्यामध्ये अंबडमध्येही तशी कंडिशन आहे. माजलगावला पण काही ठिकाणी मला तसे फोन येत होते. हिंगोलीमध्येही वसमतच्या काही भागातले फोन येत होते. पण यांच्या परिसरातील परिस्थिती ही परतीचा पाऊस सुधारणार आहे. तोपर्यंत कोणी कितीही जरी मुसळधार पाऊस सांगितला तो पाऊस फक्त मोजक्या ठिकाणी पडत असतो आणि ते पडलेल्याच ठिकाणी पडत जातो. अच्छा अच्छा. त्यामुळे शेतकऱ्यांना माझ्याकडे एक विश्वास असेल, येणाऱ्या 20 सप्टेंबरपर्यंत तुमच्या डॅमचा प्रश्न सुटेल. अच्छा अच्छा. म्हणजे बरेच विहिरीला सुद्धा पाणी ज्या भागात पाऊस नाही त्या भागात. हो, नक्कीच. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद सर.